भिकमचंद जैन नगरातील दाम्पत्याची भोंदूबाबाकडून फसवणूक करण्यात आली। भोंदूबाबा आणि त्यांच्या पोलीस पत्नीकडून दाम्पत्याची 11.5 लाखांची फसवणूक करण्यात आली। भोंदूबाबा ललित पाटीलही त्याची पत्नी पोलीस पत्नी त्याची मनोरमा पाटील विरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल होऊन 3.5 वर्ष झाली तरी आरोपी सापडलेले नाहीयेत। ललित हिम्मतराव पाटील व महिमा उर्फ मनोरमा ललित पाटील हे दोघे भोंदगिरीचा प्रकार करत आहेत आणि यांनी माझी 11 ते 12 लाखापर्यंतची ही फसवणूक साधारणपणे केलेली आहे। भेट माझी तिच्याशी अशी झालेली होती की ती कॉलेजला असताना माझी वर्गमैत्रीण होती आणि त्या माध्यमातून तिची आणि माझा संपर्क हा होता। काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या, तर ह्या सॉल्व्ह होतील म्हणून तुला पूजाविधी करावी लागेल, कर्मपूजा करावी लागेल। त्यासाठी तिने माझ्याकडे पैशांची थोडी मागणी करत राहिली आणि त्या माध्यमातून ह्या प्रकारे मी तिला पैसे देत गेले। सदरची महिला भांडूप या ठिकाणी नोकरीला होती। तिची बदली त्या ठिकाणी परत नायगाव पोलीस स्टेशनला झाली होती, नायगाव सशस्त्र दल या ठिकाणी। तर ती भांडूपला पण गैरहजर आहे आणि नायगावला ज्या ठिकाणी ती बदली ठिकाणी रुजू झालेली नाही, ती अद्याप गैरहजर आहे कर्तव्यावर। तिचा वेळोवेळी दोघांचाही आम्ही वेळोवेळी शोध घेतलेला आहे, परंतु अद्याप अजून आरोपी मिळालेले नाहीत। त्यांना मिळवण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत। मोबाईल, CDR, नातेवाईकांची चौकशी किंवा आजूबाजूला ज्या ठिकाणी ते राहत असतील अशा सगळ्या ठिकाणी पोलिसांनी सखोल प्रयत्न केलेले आहेत।